नमस्कार मंडळी, आपले ब्लॉगमध्ये स्वागत आहे. वारीचा प्रवास हा आळंदी ते पंढरपूर असा झाला आणि आता परतीचा प्रवास चालू झाला आहे. काल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या परतीचे प्रस्थान आपल्या फलटण तालुक्यात झाले आणि सुंदर सोहळा पाहण्यासाठी खूपच गर्दी झाली होती. आम्ही सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित होतो. माऊलींची पालखी ही फलटणच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ठेवली जाते. माऊलींचा अभिषेक करून आणि समाज आरती करून दर्शनाला सुरुवात झाली. आता सगळीकडे गर्दी दिसत होती. माऊलींच्या दर्शनाची ओढ लोकांच्या गर्दीवरूनच दिसत होती. सगळीकडे खूपच आनंददायी वातावरण झाले होते. पण जेवढी गर्दी वारी पंढरपुराकडे जाताना असते तेवढी परतीच्या प्रवासात नसते. त्यामुळे नियंत्रणाही सगळीकडे व्यवस्थित होती आणि फलटणमध्ये विठू माऊलीचा विसावा हा नियंत्रण आणि व्यवस्था खूपच छान होती. गर्दी खूप असूनही अगदी शिस्तीत आणि शिस्तप्रिय दर्शन माऊलींचे झाले आणि त्यामुळे मन अगदी भारावून आले होते. एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. माऊलींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही रथाचे दर्शन घेतले आणि तिथे फोटोशूट थोडेसे केले. त्यानंतर आम्ही छोटी मोठी दुकाने लागली होती तिथूनच आम्ही थोडीशी खरेदी केली. मुलांची खरेदी झाली आणि तिथून आम्ही घरी निघालो. तर कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.